नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत नयन भावसार, जे एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि या क्षेत्रामध्ये नवीन आलेले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. नयनजी नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे या बिल्ड आयकॉन उपक्रमात. एक नवीन फ्रेश सिव्हिल इंजिनियर आहात तुम्ही. 4-5 वर्षांचा अनुभव आहे तुमचा. तर जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सुरुवात कशी केली, तुमचं शिक्षण कशात झालं, कुठली शाळा होती, कॉलेज कोणतं होतं? शाळा तसं मालेगावातच झाली. मालेगाव शिक्षण झाल्यानंतर वडिलांची इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यावं. तर मग 10वी पास झाल्यानंतर वडील म्हणे डिप्लोमा ॲडमिशन घ्या म्हणे. तेव्हा स्टार्टिंगला एवढं माहीत नव्हतं की कोणती फील्ड चॉईस करायची. मग ते घरच्यांच्या सल्ल्यामुळे झाले. नंतर डिप्लोमात ॲडमिशन झालं. मग डिप्लोमा कंप्लीट झाला. नंतर मग स्वतःलाच वाटलं की आपण एक स्टेप पुढं जावं, इंजिनिअरिंग करावी म्हणून. तर मग इंजिनिअरिंग केली आणि जस्ट इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आणि कोरोना स्टार्ट झाला. मग कोरोना झाल्यानंतर घरचेच आमचं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस स्टार्ट झाला होता. म्हणजे प्लॉटिंगवर होते वडिलांची. मग ते डेव्हलप करायला घेतली आम्ही आणि तोच प्रोजेक्ट आता जस्ट कंप्लीट होण्यावर आलेला आहे. वा. नयनजी, म्हणजे तुमच्या करिअरची सुरुवात झाली आणि दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती जी आली कोरोनाची, आणि त्यावेळेस तुम्ही तुमचं पहिलं काम सुरुवात केलं असेल. तर जो पहिला प्रोजेक्ट जो तुम्हाला मिळाला तो तुम्ही कसा मिळवला आणि त्यावेळेसचा काय स्ट्रगल होता तुमचा? स्ट्रगल म्हणजे असं की पहिले स्टार्टिंगला मी जॉब शोधत होतो. जॉब भेटला पण हे कोरोना स्टार्ट झाल्यामुळं ते स्थगित झालं. जवळपास 1 वर्ष ब्रेक बसला. मग प्लॉट होते जे वडिलांचे, मग त्याच्यातच कन्स्ट्रक्शन करायचं ठरवलं आम्ही. तर स्टार्टिंगला प्लॅनिंग वगैरे कसं मंजुरी भेटते त्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या. एक गोष्ट शिकत गेलो. मग ते शिकता सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या की कशा प्रकारे प्लॅनिंग करावं लागतं, कसं वास्तूप्रमाणे घर बांधावं लागतं, कस्टमरची काय रिक्वायरमेंट राहते. हळूहळू सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि पहिला प्रोजेक्ट मग कंप्लीट झाला. तिथून भरपूरसं नॉलेज भेटलं. सर, तुमच्या या क्षेत्रामध्ये शक्यतो अनस्किल्ड लेबर्स जास्ती असतात त्याच्यामध्ये. तर त्यांच्याशी डील करताना तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेता, त्यांच्या सेफ्टीचा तुम्ही कसा विचार करता ते जरा सांगाल? अनस्किल्ड लेबर असल्यामुळे आपल्याला कंटिन्यू त्यांना काही गोष्टी सांगाव्या लागतात. कसं काम करायचं, काय प्रोसेस असते ती सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात. आणि त्यांना सेफ्टीसाठी आपण हेल्मेट वगैरे ते रिक्वायर्ड असतात त्या गोष्टी प्रोव्हाइड करतो त्यांना. आत्तापर्यंत मालेगावमध्ये तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत? ॲक्च्युली माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर कोरोना स्टार्ट झाला. नंतर माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट प्रोजेक्ट स्टार्ट करायला सुरुवात केली. तर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की एक कॉलनी बनवायची, आपण बंगल्यांची कॉलनी बनवावं. या हिशोबाने आम्ही काम करायचं ठरवलं. तर एका ठिकाणी आमची प्लॉटिंग होती. मग त्या प्लॉटिंगवरती आम्ही बंगले कसे डिझाईन करायचे वगैरे ह्या गोष्टी विचार करायला सुरुवात केली कोरोना कंप्लीट झाल्यानंतर. मग आम्ही तिथं प्लॅनिंग वगैरे केलं आणि कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली. तर ते वडिलांचं ड्रीम होतं की ती कॉलनी चांगल्या प्रकारे बांधावी या हिशोबाने. तर त्याचंच काम आम्ही कंप्लीट केलेलं आहे आता. त्या कॉलनीला नाव पण दिलं आहे आजोबांच्या नावाने. अरे वा. त्या हिशोबाने आम्ही कॉलनी डेव्हलप केली आता आणि सगळी कॉलनी वास्तूप्रमाणे आणि स्पेशियस घर वगैरे बांधलेत. खूप छान. तुम्ही म्हणजे आजोबांचं नाव तुमच्या कॉलनीला देत आहेत आणि वास्तूचाही विचार करताय, जेणेकरून तिथे चांगलं म्हणजे म्हणतो ना की शुभ कार्य होवं या अर्थाने. तर तुम्ही जेव्हा मटेरियल चूज करता तुमच्या साईटसाठी, तर तेव्हा काय काय पॅरामीटर्स तुम्ही बघता की क्वालिटी तुम्ही कशी चेक करता? क्वालिटीच मेन ठेवतो, कारण की क्वालिटी चांगली असेल तर ते स्ट्रक्चर लाईफ त्याची जास्त असते. त्यामुळे क्वालिटी प्रोडक्ट यूज करतो आम्ही. आत्तापर्यंत तुम्ही आयकॉन स्टील तुमच्या प्रोजेक्टमध्ये वापरलेलं आहे कुठे? हो, आता हा जो प्रोजेक्ट चालू त्याच्यात आम्ही आयकॉन स्टील वापरलेलं आहे. त्याचं क्वालिटी पण चांगली आहे आणि चांगलं प्रोडक्ट येते. मग सर्व्हिस कशी आहे आयकॉन स्टीलची? आयकॉन स्टीलची सर्व्हिस चांगली. आणि मग म्हणजे त्याचं स्पेसिफिक तुम्ही काय चेक करता त्याचं,
क्वालिटीचे QC जे आपण म्हणतो ना, हां हां. ते तुम्ही कसं त्याच्यात चेक करता त्याचं? QC म्हणजे त्याची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे, त्याची मजबूती कशी strength आहे, वगैरे. स्ट्रेंथ कशी आहे? स्ट्रेंथ पण त्याची चांगली, म्हणजे ब्रँड येते एक. आयकॉन स्टील हे ब्रँड आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आयकॉन स्टीलची. ओके. एक तरुण इंजिनियर म्हणून तुमचं एक व्हिजन काय आहे की यापुढे 10-15 वर्षात कसे प्रोजेक्ट तुम्हाला मिळायला पाहिजेत, किंवा तुमचं एक स्वप्न काय आहे? हा स्वप्न असं आहे की वास्तूपूर्ण, आणि जे लोक त्या घरात राहायला येतील तर ते घरात आल्यानंतर खुश राहावेत, बस एवढं माझं स्वप्न आहे. खूप छान. प्रशासनाची एक मोठी जबाबदारी असते कुठल्याही गावाची, शहराची, जिल्ह्याची आणि देशाच्या विकासासाठी. तर प्रशासनासाठी तुमचे काय विचार आहेत, आणि तुमच्या नाशिक जिल्ह्याचा, मालेगावचा जास्तीत जास्त चांगला विकास व्हावा, तर यासाठी प्रशासनाने काय जबाबदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मालेगावचा विकास होणं खूप गरजेचं आहे, आणि मालेगावची जेवढी पॉप्युलेशन आहे त्या हिशोबाने मालेगाव खूप मोठं गाव आहे. त्या हिशोबाने मालेगावात मोठमोठे प्रोजेक्ट यायला हवेत. गव्हर्नमेंटने मोठे प्रोजेक्ट आणावे मालेगावात. ओके. आणि आता एक छोटासा प्रश्न, की आता तुम्ही पण तरुण आहात, लॉकडाऊन नंतर तुम्ही तुमचं करिअर सुरू केलं, आणि एक चांगल्या विचाराने, म्हणजे तुमच्या आजोबांचं नाव तुम्ही तुमच्या पहिल्या प्रोजेक्टला देत आहे, तुमच्या वडिलांची शिकवण तुमच्याबरोबर आहे, आणि वास्तूचा अभ्यास करून तुम्ही साईट बनवत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. तर या विचाराने तुम्ही अशाच नवीन तरुण इंजिनियर्सला काय सल्ला द्याल, की तुमच्या सिव्हिल मित्रांनी काय विचारांनी काम केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये येताना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या धंद्यामध्ये क्वालिटी महत्त्वाची राहते आणि विश्वास महत्त्वाचा राहतो. ह्या गोष्टी पालन केल्या तर फ्युचर ब्राईट राहील. बरोबर. कारण क्वालिटी असेल तरच क्लायंट फीडबॅक चांगला मिळतो, क्लायंट सॅटिस्फॅक्शन राहतं. म्हणजे अगर क्लायंट खुश आहे तो हम खुश आहे, असं आपण म्हणूयात. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही या बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज इथे वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि तुमच्या हातून भविष्यामध्ये आयकॉनिक प्रोजेक्ट्स घडत राहोत, अशा आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अनेक शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.